आज आपण अप्रतिम चवीची आणि अतिशय पौष्टिक अशी खीर तयार करणार आहोत. त्यासाठी मी मूग, चवळी, मटकी आणि चणे याला 6-7 तास छान भिजत घातलं आणि मस्त मोड आणून घेतलेलं आहे. आता हे मोड आलेले जे कडधान्य आहे त्याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंय. जितकं शक्य असेल तितकं बारीक तयार करून घ्यायचं आणि याला छान या तुपावरती भाजायचं आहे. 7-8 मिनिटं अगदी छान तुपावरती भाजल्यानंतर इथे 60-70 ग्राम खवा घ्यायचा आणि तो पण यासोबतच भाजून घ्यायचा आहे. तो वेगळा भाजला तरीही चालतो. आता हे कडधान्य छान तुपामध्ये भाजतपर्यंत ना आपण दूध गरम करून घेऊ. त्यासाठी 1 लिटर दुधामध्ये 1 कप साखर घालायची आणि ती छान वितळून घ्यायची. या दुधाला आटवायची गरज नाही. त्यानंतर इथे आपलं कडधान्य आणि खवा छान भाजून झाल्यानंतर मी ड्रायफ्रुट्स भाजून घेतले आणि त्याच पद्धतीने लाल भोपळा, गाजर, कोबी आणि बीट असं किसून घेतलं. आता ते पण भाजून घेऊ. बीट वेगळा भाजायचा आणि बाकी सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या मस्त तुपामध्ये वेगळ्या भाजून घ्यायच्या. आता त्याच पद्धतीने मी बीट पण भाजून घेतला आणि हे सगळं थंड करायला ठेवून दिलेलं आहे. आता जे दूध आहे ते गरम झालेलं होतं तर त्यामध्ये हा खवा आणि कडधान्याचे मिश्रण आहे ते घालू आणि छान मिक्स करू आणि याला एक 5 मिनिटं चांगली उकळी येऊ देऊ. हे उकळून याला थोडंसं गार करू आणि त्यानंतर या भाज्या यामध्ये मिक्स करू आणि 5 चमचा वेलची घातली, थोडेसे ड्रायफ्रुट्स आपण जे सुरुवातीला तळून घेतले ते घातले आणि आपली ही पौष्टिक खीर तयार आहे. अशाच मस्त रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.